तर 21 वर्षानंतर व्यावसायिक रंगभूमीवर येताना हेच नाटक निवडावं. कारण मध्येही काही अशी नाटकं आली की काही चर्चा होती की सचिनचं काम करणार, पण ते काही गणित बसलं नाही, पण तो योग आला नाही. हा योग कसा जुळून आला आणि याचं काय काम? हा योग जुळवण्याचा प्रयत्न मी बरेच वर्ष करतोय आणि त्याच्यासाठी इतक्या म्हणजे चंदूला तर इतकी त्यांनी नाटकं वाचली हे ते, पण हे मला मनापासून आवडलं नाटक. आणि मला खरंच असं मनापासून वाटतं की नटाकडे बघण्याचा जो प्रेक्षकांचा दृष्टिकोन असतो तो असा ढोबळ असतो. आणि म्हणजे आपण नुसतं ज्यांची दर्शनं होतात त्या दर्शनांबद्दल आपल्या मनामध्ये वेगवेगळे गैरसमज असतात. तर नट म्हणून ही नटाची भूमिका आहे आणि ती मला खूप आवडली आणि म्हणून हे नाटक करायचं ठरवलं. विषयाबद्दल अर्थात क्षितिज सांगेलच, पण इतक्या वर्षांनी नाटक करायचा हा जो उशीर झाला किंवा वेळ झाला तो केवळ आणि केवळ आणखीन चांगलं मिळू दे असं थोडंसं झालं खरं. आणि मला ह्याचं खूप वाईट वाटतं. म्हणजे असं असताना सुद्धा मी काही नाटकापासून लांब गेलो होतो असं नाही. मी आजही सगळी नाटकं बघतो. अनेक नाटकांच्या सुरुवातीचा अनाउन्समेंट करतो. पण तो माझ्या हौसेचा भाग आहे. आणि आपण अगदी म्हणजे प्रायोगिक म्हणावं तर आम्ही मौनरागचे प्रयोग करतोच, पण व्यावसायिक नाटक एकतर ते जे वेळेचं गणित आहे ते जमवणं हे माझ्यासाठी खूप कठीण होतं. तर मी आता हा वेळ काढला आहे कारण मला ते नाटक आवडलं. आणि आपल्याकडे असं अनेक वेळेला होतं की जर आवडलेलं असेल तर त्याचा वेळ निघतोच. आणि जर आवडलेलं नसेल तर मग अनेक कारण असू शकतात. पण हे खरं आहे. आणि माझं शेवटचं नाटक होतं तुझ्या माझ्यात, ते 2004 साली आलं होतं. मी आणि निवेदिता सराफ होतो, आनंद निंगळे होता, मीरा वेलणकर होती. तर त्या नाटकानंतर खरं खूप मोठी गॅप झाली. आणि याच्या आधी चंदू बरोबर मी वाडा चिरेबंदी त्रिनाट्यधारा म्हणजे पहिली केली होती. त्याच्यानंतर आणखीन असं त्याच्या सिनेमातही मी काम केलंय, त्याच्याबरोबर टेलिव्हिजनमध्येही काम केलंय. तर पुन्हा एकदा काम करायची संधी होती आणि टीम चांगली झाली असं खरंच खूप आव्हाने होतं की 6 पात्र आहेत आमच्या नाटकामध्ये आणि 6च्या 6 म्हणजे जाहिरातीत फक्त सचिन खेडेकर सशक्त भूमिकेत असं येते, पण बाकी सगळे अशक्त आहेत त्याच्यातला तेही तितकेच सशक्त आहेत. आणि आपल्याकडे मला असं नेहमी वाटतं की जे नटाला एक मी स्वयंभू आहे, माझंच मला कळतं असं अशी एक बाधा होत असते. पण आपल्याकडे कसं होतं की आपल्याकडे आमच्या नाटकामध्ये ही जी 6 पात्र आहेत ती प्रत्येक वेळेला कशातून जातात किंवा त्यांच्यामुळे तो नट कशातून जातो हे सगळं इतकं छान जमून येतं. म्हणजे आपल्याकडे नटाची रूपं असतात ना, म्हणजे तो शूटिंग करायला जाताना, तो घरात असताना, तो समाजात वावरताना, असं प्रत्येकाचा आणि त्याचा म्हणून एक चेहरा असतो. हे अतिशय अधिकाराने मी सांगू शकतो कारण मी 35 वर्ष हेच करतो. तर त्याच्यामध्ये नेहमी असं असतं की नट घरी येतो तेव्हा त्याचे पाय जमिनीवर येतात आणि आमच्या नाटकांमध्ये जी बायको आणि मुलगी आहे ती सतत त्याचे पाय जमिनीवर कसे येते हेच पाहतात. आमच्या हातात आलेली जी 2 अंकी नाटकाची संहिता होती अप्रतिम होती. म्हणजे ज्याला असं आपण म्हणतो की असं नाटक दिवसांनी मटेरियल मिळालं मला स्वतःला. प्रशांत दळवी, अजित दळवी, महेश कुंचवार, रत्नाकर मतकरी सगळेच महत्त्वाचे लेखकांबरोबर मी काम केले. खूप दिवसांनी मला असं दिग्दर्शक म्हणून फॅसिनेटिंग झालं की अरे हे नाटक या पद्धतीची रचना, या पद्धतीची माणसं. आणि तुम्ही बघितलं असेल की सचिन खेडेकर आणि समिधा, पण सचिन खेडेकर सगळ्यात सिनियर, त्याच्यानंतर समिधा अगदी पहिलं नाटक असणारी जाई आहे. हा स्वतः दिग्दर्शक आहे, पुण्याच्या रंगभूमीवर काम करतो, दिग्दर्शन करतो, पण तो इकडे आहे. अतुल नाटकात पण काम करतो, दूरचित्रवाणी माध्यमात काम करतो. त्यामुळे अशा वेगळ्या प्रकारची 6 नट घेऊन आणि एक उत्तम संहिता असताना मला खूप मजा आली. महिनाभराची 1.5 महिन्याची जी काही तालमीची प्रोसेस होती
आणि मी नाटकाच्या सब्जेक्ट विषयी आता तुम्हाला 2 दिवसांपूर्वी सांगणं चुकीचं आहे. त्यामुळे आत्ता तुम्ही ते नाटक येणं आमची तांत्रिक टीम याच्याविषयीच लिहावं अशी अपेक्षा आहे. पण लगेच 28ला आहे आणि मी निर्मात्यांच्या वतीने तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण देतो की तुमच्या जवळच्या कुठल्याही म्हणजे जे आता प्रयोग लागलेले आहेत, कोणाला कारल्याला असेल, कोणाला कोणाला ठाण्याला असेल, कोणाला घाणेकरला असेल, बोरिवलीला आहे, असं तुम्ही या पण नाटक जरूर बघा. कारण मी नेहमी असं समजतो की फक्त प्रमोशनचा भाग नाही आहे, तर आपण सगळी नाटकवाली मंडळी आहोत, आपण कलाक्षेत्रातली मंडळी आहोत. आपल्याकडे आत्ता नाटकाला खूप चांगले दिवस आहेत, त्याचा आनंद आपण सगळे व्यक्त करतोय. महाराष्ट्र टाइम्ससारखे लोक असतील, लोकसत्तासारखी माणसं असतील, सकाळ लोकमतवाली, ही सगळ्यांनी नाटकाला खूप मोठं प्राधान्य दिलं. कोरोना नंतरच्या काळामध्ये आपल्याला भीती वाटत होती सगळ्यांना, तर त्याच्यामध्ये सगळ्यात जिवंतपणाने स्वतःच्या शक्तीवर उभं राहिलेलं हे नाटक हे माध्यम आणि तुम्ही त्याचा अनुभव घेताय. ज्या पद्धतीने प्रेक्षक येत आहे म्हणजे त्या OTTच्या सगळ्या प्रभावाखाली आपण जे कोरोनाच्या काळात होतो किंवा आपल्याला आता हा तिन्ही माध्यमात काम करतो, त्याला तर साक्षीपीठ दृष्टिकोनाने सांगता येईल. पण सध्या अक्षरशः रंगभूमीला चांगले दिवस आहेत, याचा सगळ्यांना आपल्याला खूप आनंद आहे. प्रायोगिक रंगभूमी असो, व्यावसायिक रंगभूमी असो, खूप चांगल्या पद्धतीने. आणि आपल्या मराठीमध्ये एक चांगली परंपरा आहे की आपल्याकडे 3-4 पिढ्यांचे नाटककार अजूनही लिहिते आहेत. दिग्दर्शकांची मोठी फौज आहे, कलाकारांची होती. सचिन खेडेकरांची कमतरता होती कारण ते इतर माध्यमात करत होते, पण त्यांना परत आम्ही आदराने ओढून आणलेलं आहे आणि त्यामुळे ते खूप छान कॉम्बिनेशन इथे झालेलं आहे. वास्ट टू द युनिवर्स अँड युनिवर्स ते तसं आहे. म्हणजे मॅनिफेस्टेशन कम्प्लीट होतात आणि आपण बोलत राहतो. सरांना तर मी खूप त्रास दिलाय, मला काम करायचंय असं. आणि काही वेगळ्या माध्यमातून कामं झालीत, पण TV वर काम करण्यात मला संधी मिळाली, सिनेमात एक संधी मिळाली. आम्ही तिघेच होतो त्या सिनेमात. म्हणजे समिधा आणि अभिजित, तिचा नवरा तुम्हाला माहिती, लेखक दिग्दर्शक, ते तेव्हा आपल्या झीच्या एकांकिका स्पर्धा होतात, त्यांची एकांकिका पहिली आहे आणि ते नंतर इथे आल्यानंतर मी पाहिलं आणि माझ्या कायद्याच्या मुलामध्ये ती होती, ती सचिन सरांची. त्यावेळेला सचिन सरांबरोबर एक पण अगदी बाजूला बसून असिस्टंट झाला टाईप रोल, आणि ते मी सहज सेटवर गेले होते आणि सर म्हणाले की बसायला काय ते नुसती बस, आपण काम कर असं म्हणून तुमच्या असिस्टंटची भूमिका करशील, म्हणजे मग करायचीच ना, असं झालं तेव्हा. आणि खूप छान वाटलं तेव्हा की अशी चालता बोलता संधी मिळाली. आणि ते कनेक्शन सरांचं आणि आमचं इतकं छान झालं. जे डिरेक्टर, ऍक्टर, ते मेंटॉर आहेत माझे, जे गुरु आहेत. आणि त्यांनी जे काही मी आज अभिनयाच्या दृष्टिकोनातून जे काही मला तुम्ही बघत असाल, चांगलं वाईट, ते सगळं त्यांनी शिकवलं आहे. पण नक्की की मला असं वाटलं की चांगल्या नाटकाची वाट बघत होते, चांगल्या कामाची वाट बघत होते. आणि जसं मी म्हटलं की क्षितिज बरोबर काम करायची वाट बघत होते. तर हे असं अचानक येणं, आय थिंक सर मानत नाही नशीब वगैरे, पण नशिबाचा त्याच्यामध्ये माझी पूर्वतयारी, मी बारकाईने विचार करतो, ते सगळं गेलं. युनिव्हर्स नाटक लिहिणं हे सगळ्यात अवघड काम आहे लेखकासाठी. आणि दुसरं, त्याला ना एक वेळ द्यायला लागतो. म्हणजे मला आठवतं की सर आणि मी पहिला अंक झाला, मग पॅन्डेमिक आलं, आणि मग जेव्हा पॅन्डेमिक ओसरला तेव्हा मी कुठेतरी भेटायचो आणि अरे कधी देणार आहेस तू दुसरा अंक? मी म्हणलं हो, मी करतो त्याचं काम, अजून चालू आहे. तर ते जेव्हा भेटेल तेव्हा त्यांचं माझ्याकडे पहिलं वाक्य, ते दुसऱ्या अंकाचं काय झालं. तर कॉन्स्टंट ना तो त्यांचा पाठपुरावा पण होता. असं नव्हतं की नाटक डोक्यातनं गेलं होतं, पण बऱ्याच वेळेला काय होतं की तुम्ही एक गोष्ट लिहिली आहे, रचली आहे, त्याच्या पुढचं तुम्हाला काही दिवस नाही सुचत. बरोबर. आणि मग तुम्ही केवळ त्या एका ठराविक वेळेत ते करायचे म्हणून चला आता काहीतरी खरडून द्या किंवा लिहून द्या असं करून उपयोग नाही. ते त्याच्या वरचंच तुम्हाला करायला लागतं. मग त्याच्यासाठी तुमचा समज, तुमचा आवाका वाढवायला लागतो. मग पॉडकास्ट असतील, बाकीच्या गोष्टी असतील, पुस्तकं असतील, रेफरन्सेस असतील, लोकांना भेटणं असेल, हे सगळं 1-1.5 वर्ष केल्यानंतर मग मी सरांना एकदा फोन केला की आहे, सापडलाय, मी तुमच्याकडे घेऊन येतो. आणि मग तो स्वतःला तेवढा वेळ द्यायला लागतो एक. आणि दुसरं, जसं मी म्हणलं की प्रूव्हन कंटेंट आणि प्रूव्ह करायचं कंटेंट, मला असं वाटतं की फेल्युअरची भीती काढायला लागते मला. म्हणजे तो जो एक मुद्दा असतो की तुम्हाला माहिती असतं की सगळे स्टार्स आहेत, सगळं अमुक आहे तमुक आहे, तर तुमच्या डोक्यात कुठेतरी हे क्वेश्चन असतं की हे फेल व्हायची भीतीच नाही. आणि त्यावेळेला मग तुमच्या ते कॉम्प्लिसन्सी येते की आता सगळं येतंय आपल्याला, पण तुम्ही परत स्वतःला या सिच्युएशनला टाकता की माहित नाही. नाटकाची मला कायम गंमत ती वाटते की ती अंधारात घडणारी कला आहे. म्हणजे तुम्हाला समोरच्या अंधारात काय होणार आहे, किती टाळ्या येणार आहेत, आपल्याकडे काय हशा येणार आहे,
लोकांना आवडणारे का नाही, उसासे येणार आहेत का लोक हुंदकीर येणार आहेत, या सगळ्याचं एक जिवंत मिश्रण फक्त आणि फक्त नाटकात होतं. तर मला म्हणजे आजीबाईच्या वेळेला मला तो एक्सपिरियन्स आला की लहान मुलं काय डोक्यावर घेऊ शकतात, तसं मला परत वाटलं की ह्या मीडियमकडे, मराठी प्रेक्षकांच्या प्रेमाकडे परत यावं, आणि तो एक फोर्स त्या सगळ्या लिखाणाला लागल्यामुळे मग ते 1.5 वर्षात लिहून झालं.